नमस्कार. यज्ञ म्हणजे काय? हवन का करावं? नवरात्रीत देवीचं हवन कसं करावं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यज्ञ म्हणजे एखाद्या देवतेबद्दल दाखवलेली कृतज्ञता. यज्ञ करण्यामागचा जो भाव आहे, तो कृतज्ञतेचा भाव आहे. व्रत करत असताना, पूजा करत असताना, एखाद्या देवतेचं अनुष्ठान करत असताना, त्या व्रताचं उद्यापन म्हणून आपण त्या देवाच्या नावाने यज्ञ किंवा हवन करतो. मग नेमकं हा यज्ञ म्हणजे काय? हे पहिले थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. यज्ञ हा शब्द यजुर्वेदामध्ये कर्मकांड विभागामध्ये वापरलेला आहे. यज्ञ हा शब्द संस्कृत भाषेमध्ये यज या धातूपासून तयार होतो आणि यज म्हणजे यजन करणे, सन्मान देणे, धन्यवाद प्रकट करणे, धन्यवाद देणे. तर एखाद्या देवतेला कृतज्ञतेच्या भावाने शरण जाऊन त्या देवतेला सन्मान देण्याची जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजे यज्ञ. उदाहरणार्थ, पंचमहाभूतांच्या नावाने वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ करण्याची प्रथा आहे. पंचमहाभूत हे सृष्टीमध्ये अनेक प्रकारे आपलं योगदान देतात, आपलं जीवन क्रम चालवतात. त्या पंचमहाभूतांना दिलेले धन्यवाद हे यज्ञाद्वारे भारतीय संस्कृतीमध्ये देण्याची प्रथा आहे. यज्ञामध्ये प्रामुख्याने 3 क्रिया येतात. पहिली क्रिया देवपूजा, दुसरी क्रिया ही संगतीकरण आणि तिसरी क्रिया हे दान. म्हणजे असं कुठलंही कर्म ज्या कर्मामध्ये आपण देवपूजा, संगतीकरण आणि दान करतो ते कर्म यज्ञ म्हणून सांगता येईल. भारतीय समाजामध्ये सध्या यज्ञाचं प्रचलित स्वरूप जे आहे ते असं आहे की आपण एक स्तंडिल म्हणजे विटांचं म्हणा किंवा एखाद्या धातूचं एक स्तंडिल तयार करतो आणि त्या स्तंडिलावर आपण समिधा आणि शेणाच्या गोवऱ्या यांनी अग्नी प्रज्वलित करतो आणि त्या अग्नीमध्ये आहुत्या देतो. त्या क्रियेला सध्या भारतीय समाजात यज्ञ म्हटलं जातं. परंतु त्यामागचा जो विचार आहे तो विचार हा त्या देवतेला सन्मान देणे आणि त्या देवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. आणि हे देवपूजा ह्या विभागाच्या अंतर्गत येतं. पण यज्ञामध्ये अजून 2 कर्म केले जातात. ते आहे संगतीकरण. संगतीकरण म्हणजे यज्ञाकरता लागणाऱ्या गोष्टी एकत्र करणे आणि आपले आप्त स्वजन, आपले बंधू बांधव यांना एकत्र करणे, उत्सव मनवणे. ही यज्ञामध्ये केलेली दुसरी क्रिया आहे. आणि तिसरी क्रिया जी यज्ञामध्ये केली जाते ती आहे दान. आणि ज्यावेळेस या तिघही क्रिया संपन्न होतात त्यावेळेस तो यज्ञ संपन्न होतो. आपल्याकडे ज्ञान यज्ञ असा शब्द प्रचलित आहे. ज्ञान यज्ञामध्ये बघा, देवपूजा म्हणजे सरस्वतीची पूजा किंवा सरस्वतीचं अनुष्ठान ठेवून एखादं ज्ञान अर्जन केलं जातं, घेतलं जातं, अध्ययन केलं जातं. ते ज्ञान अध्ययन करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी एकत्रित केल्या जातात. तशी लोक आपल्या आजूबाजूला एकत्रित केली जातात आणि त्यानंतर ते ज्ञान समाजामध्ये एखाद्याला दिलं जातं म्हणजे दान केलं जातं. म्हणून ज्ञान यज्ञ असा शब्द प्रचलित झालाय. नवरात्रीमध्ये आपण देवीचं अनुष्ठान करतो. त्या अनुष्ठानामध्ये आपण देवीची 9 दिवस पूजा करतो, व्रत करतो आणि त्या व्रताचं उद्यापन म्हणून अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी आपण हवन करतो. तर हे हवन करण्यामागे ही देवीला दिलेला सन्मान, त्या भगवतीबद्दल दाखवलेली कृतज्ञता ही या हवनाच्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो. म्हणजे नवरात्रीमध्ये केलेलं हवन हे दुर्गा देवीच्या किंवा त्या आदिमाया आदिशक्तीच्या प्रती आपण दाखवलेली कृतज्ञता असं आपल्याला म्हणता येईल. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आपण अनुष्ठान करायचं. काही घरांमध्ये अष्टमीला कुलाचार केला जातो, काही घरांमध्ये नवमीला कुलाचार केला जातो. त्या कुलाचाराच्या दिवशी देवीच्या नावाने हवन करायचं. आता हे नवरात्रीमध्ये देवीचं हवन कसं करायचं याविषयी बघू. नवरात्रीमध्ये देवीचं हवन करण्याकरता आपला कुलाचार ज्या दिवशी असेल त्या दिवशी त्या हवनाची तयारी करावी. हवनाची तयारी काय काय करावी लागते तर हवनाकरता सर्वप्रथम आपल्याला स्तंडिल म्हणजे जागा, ज्या ठिकाणी आपण हवन करणार आहोत ती जागा निर्माण करावी लागते आणि शुद्ध करावी लागते. हवनाकरता जागा निर्माण करण्याकरता आपण विटांनी तयार केलेलं यज्ञकुंड घेऊ शकतो. विटांनी तयार करणाऱ्या यज्ञकुंडामध्ये आपण 8 विटा 16 विटा वापरून यज्ञकुंड तयार करू शकतो. साधारणतः चौकोनी आकाराचं यज्ञकुंड तयार करावं. त्या यज्ञकुंडामध्ये माती टाकावी
आंब्याच्या झाडाखालची माती असेल तर ती उत्तम. त्या मातीवर थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं आणि शुद्ध करून घ्यावं. मातीची पूजा करावी, म्हणजे हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्या स्तंडिलाची पूजा करावी. आजकाल बाजारामध्ये धातूचे यज्ञकुंड हे तयार मिळतात. त्या यज्ञकुंडाचीही स्तंडिल म्हणून पूजा करावी, म्हणजे त्या यज्ञकुंडाला घरी आणून त्यामध्ये माती घालून त्यावर गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावं, हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून त्याचं पवित्रीकरण करून घ्यावं. असं हे स्तंडिल पहिले तयार करावं. हे जे यज्ञकुंड आहे हे यज्ञकुंड आपण देवीची स्थापना ज्या ठिकाणी केली आहे किंवा शक्यतो आपला देव्हारा ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोर तयार करावं. अष्टमीच्या नवमीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री शुचिर्भूत होऊन स्नान करून देवीसमोर बसावं. सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी, म्हणजे आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये जो गणपती आहे त्या गणपतीला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहावे. देवाजवळ अगरबत्ती दिवा लावावा. दिव्याची घंटीची पूजा करावी. पूजेकरता जे आपण पाणी घेतलंय कलशामध्ये त्या कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं पत्री तुळशीची पानं टाकावी. तिथे वरुणाची पूजा करावी. त्या कलशामधलं पाणी हातावर घेऊन आपल्या अंगावर शिंपडावं, पवित्र व्हावं आणि मग आपण देवीच्या हवनाला सुरुवात करावी. देवीच्या हवनाला सुरुवात करताना सर्वप्रथम अग्निप्रज्वलन हे समिधा आणि समिधा म्हणून आपण वड आंबा पिंपळ शमी रुई या झाडांच्या वाळलेल्या काड्या घेऊ शकता किंवा गाईच्या शेणाच्या गोवऱ्या. या 2 गोवऱ्या 2-3 समिधा अशा रचून स्तंडिलावर त्या ठिकाणी आपण कापूर ठेवावा आणि त्या कापुराला प्रज्वलित करावं. सर्वप्रथम अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर अग्नीला हळद कुंकू व्हावं, अग्नीची प्रार्थना करावी, स्थिर राहण्याकरता अग्नीची प्रार्थना करावी. आपण आहुती देणार आहोत ती आहुती त्या अग्नीने त्या देवांपर्यंत पोहोचवावी अशी प्रार्थना त्या अग्नीकडे करावी. आपल्याकडे अशी मान्यता आहे की जी आहुती अग्नीत दिली जाते ती आहुती ही ज्या देवाकरता आहुती दिली जाते त्या देवापर्यंत तो अग्नी पोहोचवतो. तर आहुती पोहोचवण्याचं काम अग्नी करतो, म्हणून तो अग्नी स्थिर राहावा आणि त्याने त्या देवतेपर्यंत ही आहुती पोहोचवावी अशी प्रार्थना त्या अग्नीकडे करावी. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नावाने हवन करतो, म्हणजे देवीपर्यंत ती आहुती पोहोचवण्याचं कार्य हे अग्नीचं आहे, म्हणून त्या अग्नीला सन्मान द्यावा. 5 तुपाच्या आहुत्या किंवा 5 वेळा तूप अग्नी टाकावं, म्हणजे अग्नी व्यवस्थित प्रज्वलित होतो. अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर यज्ञाला सुरुवात करावी. यज्ञाकरता आहुती देण्याकरता आपण भात म्हणजे शिजवलेला भात, साखर आणि तूप हे एकत्र करून किंवा जव, पांढरे तीळ, पांढरी मोहरी हे एकत्र करून त्याच्या आहुती आपण देवीच्या नावाने देऊ शकतो. आहुती देताना आपण मृगमुद्रा करावी. आहुती देताना जे हवीर द्रव्य आहे ज्याला आपण आहुती देण्याकरता वापरतो, म्हणजे समजा तुम्ही भात आणि साखर आणि तूप यांचं मिश्रण जर आहुती म्हणून वापरत असाल तर ती आहुती हातामध्ये घेतल्यानंतर आपण जसं लहान बाळाला भरवतो त्याप्रमाणे ती आहुती आपण स्वाहा म्हणून त्या यज्ञामध्ये त्या अग्नीमध्ये टाकावी. देवीच्या हवनाची सुरुवात करताना सर्वप्रथम 5 वेळा गणपतीच्या नावाने 5 आहुत्या द्याव्या. आणि आता ह्या ठिकाणी मी ज्यावेळेस सांगतो आहे की आहुत्या द्याव्या याचा अर्थ 1-1 चमचा तूप आणि ती जे हवीर द्रव्य आहे ते आपण अग्नीमध्ये टाकावं. हवन करण्यासाठी पती पत्नी बसले असतील तर पतीने तूप आणि पत्नीने भात साखर आणि तूप यांचं मिश्रण त्या अग्नीमध्ये आईच्या नावाने घालावं. सर्वप्रथम 5 गणपतीच्या आहुत्या. ओम गंग गणपतये नमः स्वाहा, ओम गंग गणपतये नमः स्वाहा अशा मंत्राने 5 वेळा गणपतीच्या नावाने आहुत्या द्याव्या. त्यानंतर आपल्या कुलदेवतेच्या नावाने 5 आहुत्या द्याव्या. कुलदेवतेच्या नावाने आहुत्या देताना ओम कुलदेवतायै नमः स्वाहा अशा प्रकारे मंत्र म्हणून 5 वेळा आपण आहुती त्या अग्नीमध्ये अर्पण करावी. कुलदेवतेच्या आहुत्या दिल्यानंतर 5 वेळा रुद्राच्या नावाने 5 आहुत्या द्यावा. ओम रुद्राय नमः स्वाहा असं म्हणून 5 वेळा अग्नीमध्ये रुद्राच्या नावाने आहुती द्यावी. त्यानंतर देवीच्या हवनाकरता आपण 108 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे ह्या मंत्राच्या 108 आहुत्या
देवीच्या नावाने द्याव्या. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा देवीचा बीजमंत्र आहे. या मंत्राचा जप केल्याने, ह्या मंत्राचं अनुष्ठान केल्याने आपल्याला अभय, सुख, समृद्धी प्राप्त होते. त्या सुख समृद्धी प्राप्ती करता आणि आदिमाया आदिशक्तीच्या आशीर्वाद आपल्याला मिळण्याकरता ह्या ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राच्या 108 आहुत्या आपण अग्नीमध्ये द्याव्या. म्हणजे बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा प्रकारे 108 आहुत्या ह्या देवीच्या नावाने द्याव्या. त्यानंतर सप्तशतीमधल्या तंत्रोक्त देवी सूक्त म्हणजे नमो दिव्यै महादिव्ये शिवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्राये नियतां प्रणतास्मतां ह्या मंत्राने जे सुरू होतं ते तंत्रोक्त देवी सूक्त हे 30 मंत्रांचं आहे. या 30 मंत्रांच्या आहुत्या देवीच्या नावाने द्याव्या. म्हणजे नमो दिव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्राये नियतां प्रणतास्मतां दुर्गायै नमः स्वाहा. या दुर्गा देवीच्या नावाने ह्या 30 आहुत्या द्याव्या. अशा प्रकारे हवन झाल्यानंतर देवीला पूर्णाहुती द्यावी. पूर्णाहुती देण्याकरता तांदळाची खीर, त्या खिरीची 9 चमचे आपण त्या अग्नीमध्ये अर्पण करावे. घरी पुरण केलं असेल तर पुरणाच्या 9 वेळा आहुत्या द्याव्या. पुरण आणि खीर नसेल तर नारळ, एक अख्खं नारळ हे आपण त्या हवनामध्ये अर्पण करावं आणि त्या नारळावर 9 वेळा तुपानी आहुती द्यावी. अशा प्रकारे पूर्ण आहुती झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा. देवीला तांबूलाचा नैवेद्य विशेष आवडतो म्हणून आपण आपलं जेवणाच्या ताटाचा नैवेद्य त्यासोबत तांबूलाचा नैवेद्य देवीला दाखवावा. देवीची आरती करावी. आरती झाल्यानंतर आपल्या घरी उत्सव करावा. 9 कन्या, सवाष्ण, ब्राह्मण, आपले आप्त, बंधू बांधव यांच्यासह उत्सव करावा. त्या लोकांना मान सन्मान द्यावा, काहीतरी दान द्यावं. ज्याप्रमाणे आपण पहिले चर्चा केली त्याप्रमाणे यज्ञामध्ये 3 गोष्टी होणं गरजेचं आहे. देवपूजा, संगतीकरण आणि दान. देवपूजा म्हणून आपण देवीची पूजा केली, देवीच्या नावाने हवन केलं. संगतीकरण म्हणजे यज्ञाकरता लागणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या, आपले बंधू बांधव, आपले मित्र यांना बोलवलं. नवदुर्गांचं प्रतीक म्हणून 9 कन्या, सवाष्ण यांना आपण सन्मान देऊन त्यांना काहीतरी दान द्यावं. म्हणजे नवरात्रीचं व्रत हे संपूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येतं. अशा प्रकारे अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी देवीचं हे व्रत करावं आणि विजयादशमीच्या दिवशी देवीला सीमोल्लंघनाकरता पाठवावं म्हणजे विसर्जन करावं. आम्ही आशा करतो की ह्या नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला आपण देवीच्या नावाने हवन जरूर कराल आणि आदिमाया आदिशक्ती दुर्गा भवानीचे आशीर्वाद प्राप्त करून घ्याल. नमस्कार.